नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? चला तर आज आपण बनवणार आहोत एक स्पेशल मिठाई. आपल्याकडे हे दूध होतं, त्याच्यामध्ये आपण थोडंसं विनेगर टाकलं, त्याला छान पद्धतीने फोडलं. त्यानंतर नाही का सुती कापडामध्ये त्याला आपण गाळून घेणार आहोत. गाळण्या अगोदर स्वच्छ अशा आपल्या पिण्याच्या पाण्याने त्याला एकदा धुवून घेणार आहोत आणि यातलं सगळं पाणी आपण ड्रेन करून घेणार आहोत. तर आज आहे दिवाळीच्या अगोदरचा एक पहिला दिवस आणि त्या दिवशी मी बनवत आहे आता ही मिठाई. आज आपल्याला मिठाई बनवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला शंकरपाळेसुद्धा बनवायचे आहेत. प्लस आज आपण लाडू बनवण्याचा पण बेत केलेला आहे. बघूयात आता काय काय पॉसिबल होतं आहे, कारण सुट्टी नाही आहे. सुट्टी आपल्याला एक्झॅक्टली दिवाळीच्या दिवशीपासून सुरू होणार आहे. तर बघूया आज जे आयटम आपले होतील ते बनवण्याचा प्रयत्न करूयात. यातलं मस्तपैकी पाणी काढून ड्रेन करायला ठेवून दिलं. तोपर्यंत आपण तयारी करतो आहोत शंकरपाळे बनवण्याची. शंकरपाळ्या बनवण्याचा एक सेपरेट व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवर, ज्याच्यामध्ये आपण समप्रमाणामध्ये एका ग्लासच्या प्रमाणामध्ये पाणी, तूप आणि साखर घेतलेली आहे. ते एका पातेल्यात छान पद्धतीने गरम केले, उकळून दिलं आहे, थंड होऊन दिले आणि त्यानंतर तेच पाणी आपण आता या मैद्यामध्ये काय करत आहोत, थोडं थोडं करून मिक्स केलं. आता या पाण्यामध्ये जितका मैदा बसेल तेवढा आपण बसवला, छान पीठ मळलं, थोडं साईडला ठेवून दिलं. तोपर्यंत आपण जे पाणी ड्रेन करण्यासाठी ठेवलेलं होतं, दुधाचं काढलेलं जे पनीर होतं, तर ते पण रेडी झालं. मग त्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लावर आणि थोडासा खायचा सोडा मिक्स केला. त्यानंतर त्याला छान असं फेटून घेतलं. छान असं मळल्यानंतर त्याची आपण बनवणार आहोत आज चमचम अशी मिठाई. चमचमची जी मिठाई आहे ना, ती दुधापासून बनते आणि खूप सुंदर लागते. त्याच्यासाठी आपल्याला सेपरेट असं बॅटर किंवा खवासुद्धा बनवावा लागतो त्यामध्ये भरण्यासाठी. ऑलरेडी दूध थोडंसं फाटलेलंच होतं, त्याच्यामुळे मग मी त्याच्यामध्ये विनेगर टाकून ते फाडलं आणि म्हटलं वाया जाण्यापेक्षा काहीतरी पदार्थ बनवूयात. आता या पनीरची आपण भाजी किंवा भुर्जी बनवू शकलो असतो, पण ऑलरेडी स्वयंपाक झालेला होता, त्यामुळे आता दूध मला वेस्ट घालायचं नव्हतं, तर त्याची मी ही मिठाई बनवून टाकली. ऑलरेडी सणासुदीचा दिवस चालू आहे. तसंही आपल्याला जास्त गोड आवडत नाही आणि बाहेरून आणल्यानंतर तर आपण ते जास्त प्रेफर करत नाही. तर घरगुती बनवत आहोत, कमी गोडीचा पाक बनवला तर आपण ती खाऊ शकतो. सो या पद्धतीने त्याचे मी थोडेसे असे पेढे बनवून घेतले. त्यानंतर चाशणी बनवली, त्याच्यासाठी पाणी, साखर, थोडीशी विलायची टाकली होती. छान पद्धतीने त्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण टाकलेले आहेत आपले बॉल्स आणि एक 10-12 मिनटं आपण त्या पाण्यामध्ये त्याला छान पद्धतीने उकळून घेतलं, जेणेकरून ते छान असं गोड पाणी सोक करतील आणि गोड होतील. त्यानंतर एक साईडला त्याचा ऑलरेडी मी मिठाई बनवण्यासाठी आपण खवा बनवूनच ठेवलेला होता. त्याला ड्रायफ्रूट्स कट केले एकदा हे बॉईल झाल्यानंतरनं. मस्तपैकी त्याला कट केलं, त्याच्या आतमध्ये तो खवा मी काय केला भरला आणि त्याला थोडंसं मी सजवलं आणि त्यानंतर आम्ही ते काय केले, प्रसाद बनवून देवाला दाखवले आणि कंझ्युम केले. आता ही मिठाई आपण अशीच बनवलेली होती. ही काही आपल्या दिवाळीच्या पदार्थामध्ये प्लॅन नव्हती, ती अनप्लॅन्ड अशी झाली. तरीसुद्धा मी एवढी काही सॅटिस्फाईड नव्हते. पुन्हा एकदा आपण छान अशी व्यवस्थित बनवूयात. आज फार घाई गडबडीमध्ये मला क्लासेसला पण जायचं आहे आणि तुमच्याबरोबर खव्याचं पण रेसिपी मी शेअर केलेली नाही आहे. सो एक स्पेशल ह्या रेसिपीसाठी मी तुमच्यासोबत एक व्हिडिओ बनवेल. आज घाईगडबडीत सगळे व्हिडिओज बनवत आहे, त्यामध्ये तुम्हाला असं खूप असं डिटेल्ड रेसिपी मिळणार नाही आहे. चला तर आता भराभर आपण आपली पदार्थ संपून घेऊयात, कारण माझा मेन पदार्थ होता, मला आज लाडू बनवायचे होते. ते मला फार आवडतात. बेसन पिठाचे लाडू, गावाकडे आपल्याकडे दामटीचे किंवा मग आपण म्हणतो की डाळीचे लाडू बनवले जातात. कढी पाडून मोतीचूर टाईप लाडू बनवले जातात. पण मला तर रव्याचे पण लाडू एवढे आवडत नाही. मला आपण जे बेसन पीठ भाजून लाडू बनवतो ना, ते फार आवडतं. तर मी ठरवलं होतं की ते मी बनवणार. सो मग हे सगळे पदार्थ बनवले. त्यानंतर शंकरपाळी बनवायला घेतली. आज 1-2 क्लासला सुट्टी होती, कारण ती लोकं बाहेर गेलेली होती, पण बाकीचे क्लास तर होतेच मला. त्यामुळं मला जायचं होतं क्लासेससाठी. तर दुपारपर्यंत हे सगळं मी आटोपलं, जेवण केलं आणि त्यानंतर मी गेले होते क्लासला. पण संध्याकाळी असं झालं मंडळी, मी आल्यानंतर माझं इतकं डोकं दुखत होतं की रात्री मी काहीही बनवू शकले नाही. फक्त आपलं आपण दिवाबत्ती वगैरे केली, त्यानंतर पणत्या वगैरे लावल्या घरामध्ये आणि त्यानंतर मी लवकरच स्वयंपाक करून जेवून झोपून घेतलं. मला लिटरली काहीच सुधरत नव्हतं, त्यामुळे आज काही लाडू बनवून झालं नाही. आता दिवाळीच्या दिवशी सकाळी माझ्याकडे 2 आयटम पेंडिंग होते, एक तर भाजण्याची चकली आणि त्यानंतर लाडू. लाडू जर आज झाले असते ना, तर मग आपल्याला उद्या फक्त चकली करायचं पेंडिंग राहिलं असतं, कारण आपल्याला दिवाळीचा प्रसादसुद्धा करायचा आहे नैवेद्याचा. प्लस आपली रांगोळी खूप मोठी असते, तुम्हाला तर माहितीच आहे. सो त्यामुळं मी थोडा दिवस ठेवणार होते उद्यासाठी, पण आता काय करणार, पेंडिंग पडले होते लाडू. बघूयात आता जसं होईल तसं करूयात, कारण काम करून हे सगळं करणं शक्य होत नाही आहे. त्यातूनच जसं जमेल तसं करण्याचा प्रयत्न करते आहे. चला आता तुम्हाला एकदा दाखवते की शंकरपाळी कशा पद्धतीने आपण तळली. मस्तपैकी शंकरपाळी आपण काय केली, लेअर करून लाटली, छान पद्धतीने ती फुगली, खरपूस अशी ती भाजली. शंकरपाळी मला शक्यतो थोडीशी कमी गोड लागतात, कारण मी चहाबरोबर खाणं ते प्रेफर करते.
तर त्या पद्धतीने मी बनवले. तर 1-1 ग्लासाचं प्रमाण आपण घेतलं, तर ज्यांना जरा जास्त गोड खायची सवय त्यांनी थोडीशी मूठभर साखर अजून त्या पाकामध्ये ॲड केली तरीही चालेल. चला आता मस्तपैकी आपण शंकरपाळे तळून घेतले. आता तळून घेतलेलं तर मी तुम्हाला दाखवलं, पण लाटलं कसं ते सुद्धा मी तुमच्यासोबत आता काय करते, शेअर करते. आता हे करण्या अगोदर मी तुम्हाला हेही सांगते की उद्या आपलं काय शेड्यूल असणार आहे. उद्या तर आपल्याला सुट्टी आहे. मस्तपैकी आपल्याला प्रसाद बनवायचा आहे, नैवेद्य बनवायचा आहे, त्याचसोबत आपल्याला चकली बनवायची आहे आणि जर पॉसिबल झाले तर लाडू बनवणार आहोत. आणि यानंतर आपण पाडव्याच्या दिवशी जाणार आहोत आपल्या घरी म्हणजे सासरी. आणि त्यानंतर बाकी सगळी दिवाळी फराळ आपण त्या ठिकाणी बनवणार आहोत. अशा पद्धतीने आपली दिवाळी होईल. त्यानंतर आपण भाऊबीजेसाठी जाणार आहोत माझ्या माहेरी. तिथून आपण अद्वैतला घेणार, भाऊबीज करणार आणि रिटर्न येणार आहोत पुण्याला. चला तर मंडळी, ही शंकरपाळी तर रेडी झालेली आहेत आपली बनवून. आता मात्र तुमच्यासोबत एक शंकरपाळी लाटण्याचा व्हिडिओ शेअर करते आहे. बघा, याच पद्धतीने तुम्ही सरळ जर लाटी लाटली आणि ते कट केले तरीही शंकरपाळी चालतील, पण तुम्हाला दुकानात मिळतात तसे टम्म फुगलेले खुसखुशीत जर हवे असतील तर या पद्धतीने पॅकेट तयार करायचं, घडी घालायची आणि त्यानंतर मग आपण काय करायचं, लाटायचं. त्यामुळं काय होतं की छान पद्धतीने लेअर येतात. ज्या पद्धतीने तुम्ही दुकानातून शंकरपाळी आणतात त्या पद्धतीने फुगतात, मऊ आणि खुसखुशीत होतात. चला आता या पद्धतीने ही लाटी लाटून घेऊयात आणि एकदा का लाटी लाटून झाली की त्यानंतर तुम्हाला पाहिजे त्या साईजचे छोटे मोठे, त्यानंतर स्क्वेअर शेपमध्ये, डायमंड शेपमध्ये जसे पाहिजे तसे शंकरपाळे तुम्ही कट करू शकतात. आकाराचे हवे असतील तर त्यासाठी असणारा चमचा यूज करा, प्लेन हवे असतील तर त्यानंतर चाकू यूज करा. कुठल्याही पद्धतीने तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे शंकरपाळी कट करा आणि त्यानंतर लगेच ते तळवून घ्या. गरमागरम तेलामध्ये शंकरपाळे तळल्यानंतर मस्त असे फुगतात. तुम्हाला तर मी आता तळूनही दाखवले आहेत. पुन्हा एकदा सेपरेट लाटी मी तुम्हाला दाखवलेली आहे कशा पद्धतीने ती आपल्याला लाटायची आहे. चला तर आता शंकरपाळे कापून रेडी झालेले मस्त असे फुगलेले दिसत आहेत. ऑलरेडीच त्याची साईज खूप छान आहे. त्यानंतर तळल्यानंतर ते मस्त असे मऊ आणि खुसखुशीत होतात. चला तर मंडळी, आता आजचा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हीही तुमची दिवाळी एन्जॉय करा. भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.